गेले काही दिवस आपण पॅन्डोरा पेपर्स हे नाव ऐकतोय, ज्यात खूप मोठमोठी नावं समोर येत आहेत. पण हे प्रकरण नक्की आहे काय? तर गुप्त पद्धतीनं केलेली गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारावर आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा करण्यात आल्याचा दावा यात केला गेलाय, ज्याला नाव दिलं गेलंय पॅन्डोरा पेपर्स. जगभरातील 35 राजकीय नेते, 300हून अधिक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींच्या नावाचा यात समावेश आहे, ज्यांनी आपल्या गुप्त आर्थिक व्यवहारासाठी बनावट ऑफशोअर कंपन्या स्थापन केल्या, असं पॅन्डोरा पेपर्समध्ये म्हटलं गेलंय. कसं केलं हे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे शोध पत्रकारिता हे आपल्याला आज बघायचंय. तर नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, एबीपी माझाच्या वेब एक्सप्लेनरमध्ये तुमचं स्वागत. श्रीमंतांनी कशा प्रकारे आपली संपत्ती ही टॅक्स वाचवण्यासाठी किंवा टॅक्स चुकवण्यासाठी टॅक्स हेव्हन्स देशात किंवा बेटांवर गुंतवली, याचा पाठपुरावा पॅन्डोरा पेपर्सने केलाय. त्यांनी केलेल्या युक्त्या, पळवाटा आणि परदेशात केलेल्या व्यवहारांचा उलगडा यात करण्यात आलाय. इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणजेच ICIJ या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहानं ही विशेष शोध मोहीम राबवली होती, ज्यातून लक्षात आलं की 2016 मध्ये जेव्हा पनामा पेपर लीक झाले, त्यानंतर भारतीयांनी त्यांची संपत्ती ही रिऑर्गनाइज करायला सुरुवात केली. जवळपास 1 वर्ष केलेल्या या तपास मोहिमेत 650हून अधिक पत्रकारांचा समावेश होता. त्यांनी 64 लाख कागदपत्र, 30 लाख फोटोज आणि 10 लाख ईमेल्सची पडताळणी केली, ज्यातून समोर आलं की जवळपास 90 देशातील अनेक मोठ्या नेत्यांसोबतच मोठ्या व्यक्तींनी ऑफशोअर कंपन्यांमार्फत आपली संपत्ती लपवली आहे, ज्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, त्याची बायको आणि सासरे, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया यांची नावं आहेत. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानचे काही खूप जवळचे लोक, त्यांच्या कॅबिनेटमधले मंत्री, नातेवाईक हे बऱ्याच कंपनीज आणि ट्रस्टचे मालक आहेत, ज्यांच्याकडे लाखो डॉलर्सची संपत्ती आहे. पॅन्डोरा पेपर्स अशा कंपन्यांच्या नेटवर्कचा शोध लावतं, ज्या ऑफशोअर म्हणजे परदेशात स्थापन केल्या गेल्यात, ज्यांच्या मार्फत अवैध पद्धतीनं पैसा साठवला गेलाय. आता ऑफशोअर म्हणजे नक्की काय? तर आपल्या देशाव्यतिरिक्त दुसऱ्या देशात, ज्या ठिकाणी करांमध्ये प्रचंड सूट मिळते, खास करून सिंगापूर, नेदरलँड, बर्म्युडा, कॅमन आयलंड, पनामा अशा देशात पैसा गुंतवणं, ज्यांना टॅक्स हेवन कंट्रीज म्हटलं जातं. टॅक्स हेवन का? तर तो देश म्हणजे आपला टॅक्स वाचवणारा स्वर्ग, म्हणून टॅक्स हेवन कंट्री. शिवाय आर्थिक व्यवहारांची माहिती सुद्धा पूर्ण सिक्रेट ठेवली जाते. असं का केलं जातं असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे, कारण आपल्या देशात राक्षसी टॅक्स वसूल केला जातो आणि यामुळे या टॅक्स हेवन देशात हे लोक पैसे गुंतवतात. अशा देशात कंपन्या काढायच्या, शेअर होल्डर भरपूर ठेवायचे, ते पण फक्त कागदोपत्रीच, व्यवहार चालवणार ती व्यक्ती स्वतः. शिवाय हा पैसा भारतात आणणं सोपं असतं, FDIच्या माध्यमातून, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून. कारण जर आता मला भारतात कंपनी सुरू करायची असेल तर टॅक्सवर टॅक्स लावले जातील, पण FDIच्या माध्यमातून आले तर टॅक्स हा बऱ्यापैकी कमी असतो. म्हणजे इथला ब्लॅक मनी हा तिकडे न्यायचा, वाईट करायचा आणि FDIच्या माध्यमातून परत इकडे आणून गुंतवायचा. आणि हो, असं केलं जातं. आता आफ्रिकन देशातही टॅक्स खूप कमी आहे, पण तिथे कोणी इन्व्हेस्टमेंट करायला जात नाही, कारण टॅक्स कमी असला तरी त्यांच्याकडे माहिती लपवली जात नाही आणि आपली गुंतवणूकही सुरक्षित राहण्याची गॅरंटी नाही. आता 1-2 कोटी कोण लपवणार नाही, त्यांच्याकडची संपत्ती ही शेकडो करोड रुपयांची असते. आता त्यावर भारतात टॅक्स देणं म्हणजे त्यातले निम्मे अर्धे पैसे हे गेले. पण या टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये हा टॅक्स हा अगदी 0.% असतो, जास्तीत जास्त 1-2%. आता स्विस बँकेतली पद्धत थोडी वेगळी आहे. आपल्याकडे बँकेमध्ये पैसे ठेवले की व्याज मिळतं, पण स्विस बँकेत आपल्या ठेवीवर आपल्यालाच व्याज द्यावं लागतं, कारण माहितीची गुप्तता. पण ते व्याज इतकं कमी असतं की भारतात टॅक्स देण्यापेक्षा तिथे व्याज देणं कितीतरी अधिक पटीनं परवडणारं असतं. शिवाय IT, ED रेडचा धोका नाही, तसेच ते कुठे कष्टाने कमावलेले पैसे असतात. आता पॅन्डोरा पेपर्स प्रकरणात बऱ्याच भारतीयांच्या नावाचा समावेश आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. पॅन्डोरा पेपर्स लीक संबंधित तपास करण्यासाठी केंद्र सरकारने मल्टी एजन्सी ग्रुपची स्थापना केली आहे. याआधीही अशी काही प्रकरणं समोर आलेत, जसं की पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर, ऑफशोअर लीक्स. 2016 मध्ये अशाच पद्धतीचं पनामा पेपर्स प्रकरण समोर आलेलं. पैशाची फेरफार करण्यासाठी जगभरातील अनेक उद्योगपतींसह सेलिब्रिटींनी बनावट कंपन्या स्थापन केलेल्या. या कंपन्यांचा वापर कर चुकवणं, बेहिशेबी पैसा लपवणं अशा कारणांसाठी केला जात होता. हे सगळं घडत होतं पनामा या टॅक्स हेवन देशात, म्हणूनच याला नाव दिलं गेलं पनामा पेपर्स.
2017 मधलं असंच दुसरं प्रकरण म्हणजे पॅराडाईज पेपर आणि त्याआधी 2013 मध्ये ऑफशोअर लीग्स. आता काही जण असंही म्हणू शकतात की त्यांचा पैसा त्यांनी कुठेही गुंतवावा आणि कसाही गुंतवावा, पण असं नाहीये. या टॅक्समधून आलेला पैसा हा आपल्या देशात आरोग्य, शिक्षण, संरक्षण, पायाभूत सुविधांवर वापरला जातो. त्यामुळे अशा कर चुकवेगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. अशांमुळेच गरीब हे अजून गरीब आणि श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जात आहेत. त्यामुळे ही शोध पत्रकारिता महत्त्वाची ठरते. या टीममध्ये द गार्डियन, BBC तसेच भारतातील इंडियन एक्सप्रेस यासोबत जगभरातल्या 150 माध्यम समूहांचा समावेश आहे. शोध पत्रकारितेतून हे सगळे गैरव्यवहार समोर येतात. त्यावर कारवाई किती आणि कशी होते ते माहिती नाही, पण पत्रकारितेतला जिवंतपणा दिसून येतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.